नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी दिग्विजय मोहिते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या फ्रेश व्लॉगमध्ये. आणि आता आपण आहोत चेरापुंजीमध्ये आणि ह्या पुढे आम्ही जाणार आहोत डाउकीला. बट चेरापुंजी एक्सप्लोर केल्याशिवाय नहीं. तो आज हम लोग चेरापुंजी को थोड़ा बहुत एक्सप्लोर करेंगे. और हमारे रूम से ये कुछ व्यू है. वाह भाई, सुबह सुबह सकाळ सकाळ असा व्यू तर काय पाहिजे अजून. तर आता आम्ही जाणार आहोत गार्डन केव्स करून अशी एक जागा आहे, इथूनच 5 मिनिटावर आहे. तर गार्डन केव्सवर जाणार आहोत. त्यानंतर आम्ही जाणार आहोत, कुठे जाणार आहोत, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. झिपलाईन आहे, झिपलाईन ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही जाणार आहोत. जर मन केलं तर करणार आहोत. नंतर एक व्ह्यू पॉईंट आहे ते करणार आहोत. आणि एक क्लीन ग्लास क्रिस्टल वॉटर लेक आहे ती करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही डाउकीसाठी निघणार आहोत इथून चेरापुंजीवरून. कारण का तिथे आम्ही 2 दिवस कॅम्पिंग करणार आहोत. कारण का आमच्याकडे पैसे संपलेले आहेत. तर आम्ही झोपड्यात आलेलो कॅम्पसाईटवर जाणार. कारण का हिच्या मित्राचा कोणतरी कॅम्प चालवतो तिथे. तर आम्ही तिथे जाऊन कॅम्पिंग करणार आहोत. तर कॅम्पिंग एक्सपिरियन्स थंडीत घेणार आहोत. बट हा सुंदर व्ह्यू ने ब्लॉगची सुरुवात करणं तर अजूनच छान वाटतं मला. फुल फ्रेश नवीन आउटफिट ऑल सेट. पण त्याआधी ऑरेंज रूट करून एक कॅफे है, तिथे आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. ऑरेंज रूट करके एक कैफ़े है, वहाँ पे हम लोग ब्रेकफास्ट करने वाले. सुबह के बज रहे हैं 10:30 बज रहे हैं और हम लोग ऑल सेट है, ऑल फ्रेश है कि भाई कल का जो एग्जॉस्ट हो गए थे ना, काल जो आम्ही एवढं थकलेलो ना, फुल आम्ही बॉडी रिकवर केली. पण थोडाफार तर काफमध्ये पेन आहे आमच्या, बट विच इज मॅनेजेबल, सस्टेनेबल. आमच्या बाईक्स रेडी आहेत खाली अँड वी आर ऑलमोस्ट डन. पॅकिंग झाली आहे. आता मी तुम्हाला भेटतो ब्रेकफास्टसाठी. पण काय लोकेशन आहे यार ही. आणि या लोकेशन जर तुम्ही चेरापुंजीमध्ये असाल तर या होमस्टेला नक्की विजिट द्या. खूप छान होमस्टे आहे त्यांचा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पॉज करून व्हिडिओ घ्या. आणि इतकं नवीन जस्ट फ्रेश बनलेले म्हणून हे एकदम पीकवर नाही आहे. पण वी आर द फर्स्ट वन. सेकंड 1-2च लोक राहतात इथे ज्यांना, कारण का रूम्स बनत आहेत तिथे. अजून पूर्ण कम्प्लीट फ्लेश झालेले नाही आहे. मग तुम्हाला अजून जास्ती न पकवता आपण पुढे सरकूया आणि ब्रेकफास्टला जाऊया. कारण का जाम जोरात भूक लागली आपली. पण त्याआधी अजून एकदा तुम्ही व्ह्यू बघून घ्या भाई. नुसतं मगाशी तर इथे मी चाय घेऊन बसलेलो. चाय आणि हा व्ह्यू आणि मस्त थंडगार हवा. तर फायनली डोसा खाऊन झालेला आहे, ब्रेकफास्ट खाऊन झालेला आहे. आता इथे जरा पुढे केव्ज आहे, गार्डन केव्ज, ते करू. मग झिपलाईन बाकी. पण जे ऑरेंज रूटवाला आयटम आहे ना भाई, तुमचा उगाच दिवाळा काढण्यावाला आयटम. जर तुम्ही स्वस्तात काय खायचं असेल तर दुसऱ्या कॅफेमध्ये जा. खाणं चांगलं आहे, खाण्याला नाव नाही ठेवत मी, पण भाई काहीतरीच मागेल. 170 रुपयाचा डोसा. म्हणजे अख्ख्या 7 पिढ्यामध्ये कुणी मी खाल्ला नसेल 170 रुपयाचा डोसा. घरच्यांना माहीत पडलं ना चोपतील, पण आपल्याला काय, आपण सांगणारच नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि बेसिकली हम लोग केव्सच्या आतमध्ये आहोत. हे जे केव्स काफ करून बनवलेले आहेत आधी. थोडेफार जागेवर वॉटरफॉल्स आहेत बघायला आणि जास्ती मला वाटत नाही काय. आपण पुढे कंटिन्यू करूया, काय आहे बघूया. जस्ट थोडं असं क्राऊडेड आहे. आम्ही पीक टाईमला आलो आहे म्हणून गर्दीच असते. पण सध्या तरी काय एक्साइटमेंट वाटलं नाही मला. पण बघूया, सरप्रायझिंगली जर काय नवीन दिसतं तर फक्त वॉटरफॉल्सच बघायला वाटतं. होप सो. माझी मैत्रीण कुठल्या बोगद्यातून घेऊन आल्या माहीत नाही. काय जंगल टूर चालू आहे आमच्या आयुष्याचा. भाई काल ॲडव्हेंचर झाला कमी होता, आम्ही नवीन ॲडव्हेंचरवर निघालो आहे. थोड्याशा बोगद्यातून आम्हाला तिघांना आम्ही कुठल्या तरी टनल बोगद्यात आहोत. कुठून निघू माहीत नाही. आयुष्याचं ॲडव्हेंचर काय संपत नाही आमच्या. ॲडव्हेंचर आमच्या आयुष्यात. काय मला ठीक वाटलं, म्हणजे असं काय हायलाइट बघण्यासारखं नाही. बोगदाच आहे आणि काय. तर बघा होपफुली काहीतरी नवीन डिस्कवर होईल पुढे जाऊन. स्पॉट मला आवडला याच्यामध्ये.
हार्ट शेप सारखा पॉन्ड आहे, पॉन्ड सारखं काहीतरी बनलं आहे असं ऑलरेडी होतं ते तुम्ही बघू शकता. उलटा आड दिसतोय, उलटा बोचा दिसतो, सॉरी. कैसी अपमानजनक बातें कर रहा लड़का, ये अश्लील है ये लोंडा. अरे वरून बघत होतो ना. हार्ट शेप त्या साईडने दिसतं, या साईडने थोडंसं वेगळं दिसतं. पण ठीक आहे, हा एकच स्पॉट आवडला आणि बाकी सगळं ट्रेकिंगच आहे. ज्या तिथे ट्रेकिंग आहे, पण ठीक आहे आपण वाईबवर आहोत. आणि फायनली 2 तासाच्या बाईक राईडने आणि खूप सारं धूळ माती हे सगळं सहन करता करता आम्ही फायनली पोहोचलो आहे एशियाच्या क्लीनेस्ट विलेजमध्ये. आणि अजून आम्हाला 38 किलोमीटर्स डावकीसाठी राईड करायची आहे. मी या लोकांना बोलतो की भाई ह्याच्यापेक्षा आपण डावकीमध्ये असतो. ऑल्दो विलेज आहे, क्लीन आहे, फक्त एवढंच आहे आणि काही नाही आहे. रस्ते यांचे साफ आहेत. आमचं कराड आणि शिराडा पण देखील इतकं साफ आहे. पण ठीक आहे यार, मला काही डिमोटिवेट नाही करायचं कुणाला. पण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. पण मला असं वाटतं होतं की ठीक आहे यार, मी त्यापेक्षा डावकीमध्ये असतो, कयाकिंग करत, रिव्हर साईडला कॅम्पिंग करत, मस्त चाय एन्जॉय करत, सनसेट एन्जॉय करत. पण ठीक आहे, मोरोदलेस पार्ट ऑफ द ट्रिप. तर हेही बघितलं पाहिजे. आणि इतकं बरं म्हणजे खूप लोक राहतात तिथे जेन्युइनली, आणि फक्त एक गाव साफ आहे बस. दॅट्स वाय इट्स कॉल्ड एशियाज. आणि खूप साफ आहे, खूप म्हणजे बघा ना, साफ सुथरं आहे म्हणून त्यामुळे एशियाज क्लीनेस्ट विलेज म्हणून ह्याला टायटल दिलेलं आहे. तर जाऊन टाकूया आणि परत निघूया. आणि आता आम्ही कॅम्पिंगसाठी चाललेलो आहे कुठे, टेंटमध्ये राहायला. आपली मंडळी गँग 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 मंडळी गँग फुल असं वाटत आहे की भाई आम्ही दुसऱ्या ठिकाणी चालले, म्हणजे ते सोडून चालले. दिवाळी फिलिंग आम्ही मम्मीला सोडून येतोय कुठेतरी. मस्त या बॉनफायर आमच्यासाठी दादा अरेंज करतायत. तर याच्यावर बसूया आणि मी तुम्हाला पुढचं टेंटचं हाय करणार. How are you? Welcome to Dauki Adventure. Dauki Adventure. भाई फुल गँग. मजा आहे भाई, मजा आहे. आता तुम्हाला पुढचा व्यू टेंटचा दाखवतो. टेंटवर पोचण्याला दाखवतो की काय सीन आहे. पण आम्ही याच्यातून बसून जाणार आहोत कुठे, म्हणजे नदी आहे, आम्हाला पण माहिती नाही कुठे जाणार. पण भाई ॲडव्हेंचर नेक्स्ट लेवलवर घेऊन जातोय आम्ही. एक्स्ट्रीम करायचं आम्हाला. पण ठीक आहे, मजा येते ना. कुठे चाललंय माहित नाही. आणि एकदम नागवा वाली फिलिंग भाई, खतरनाक. आणि हे जे मला खोपड्यावर बघतंय ना, दादाने दिलंय त्या. तर तिथे पोचलं कॅम्प साईडवर लाईट नाही, म्हणजे तो आल्यावर लाईट देणार आहे पुढच्या बुडमध्ये. तर तोपर्यंत हेच आमचं काहीतरी सोर्स. तर फायनली आपण आपल्या टेंटमध्ये आलो आहे. संध्याकाळच्या वाजता आहे 9:30. अजून जेवण बाकी आहे आमचं. आम्ही जस्ट सेटल झालो. बाहेरची लाईट लावायची बाकी आहे. पण त्यासोबत बाहेर आमचा बॉनफायर चालू आहे. बट काय यार मजा आली यार. जेन्युइनली फुल एक्झॉस्टेड आहोत आता आम्ही, थकलेलो आहे. पण भाई टेंटची वाईब ना वेगळी. नुसताचा कार्टून्स वारा चालू आहे, एकदम थंडगार फिलिंग येत आहे. पण ठीक आहे. पण उद्याचा जो व्ह्यू आहे, मेन इकडचा व्ह्यू पॉईंट आहे, जो क्रिस्टल क्लिअर वॉटर, मी ते तुम्हाला सकाळी दाखवणार आहे. आता तर ऑलमोस्ट फक्त जेवायचं आणि झोपायचंच हे काम आहे, कारण का ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत. आम्ही खूप थकलेलो आहे. बाईक चालवून आमचे दोघांची जीव निघालेले आहेत. ऑल्दो तिने पण थोडाफार एफर्ट दिलेला आहे बाईक चालवण्यासाठी. बट ठीक आहे, मोर ऑफ द लेस आम्ही तिघे हॅपी आहोत.
ऑल वेल ऑल गुड. मला हा जास्ती ब्लॉग स्ट्रेच नाही करायचा कारण का जस्ट फक्त आराम करणार आहोत आणि हा टेंटचा सुरू एक वाईब घेणार आहोत. मी कॅप्शनमध्ये याचा डिटेल टाकतो. इस टेंट का जो रेंट है, जो कैप्शन है, किसको कांटेक्ट करना है, अगर आपको आप यहाँ पे आ रहे हो तो मैं कैप्शन में डाल दूँगा. आप उसको कांटेक्ट करके टेंट आपका बुक कर सकते हो. सो टिल देन मी दिग्विजय मोहिते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये कारण का उद्या चुम्मा व्ह्यू देणार आणि त्यासोबत एक जर जमलं तर मी टाईमलाच नंतर फोटो टाकीन. तर भाई म्हणजे इमॅजिन करा पूर्ण असा मिल्की वे जसं मला शिपवर दिसतो तो इथे दिसतोय निसर्गाच्या सानिध्यात. आहा हा वा वा. आणि रात्रीचा तो पूर्ण मिल्की वेवाला व्ह्यू इट्स टू गुड. तर नक्की टेंट एकदा तरी हे कॅम्पिंग वॅम्पिंग हे सगळं केलं पाहिजे. मी फर्स्ट टाईम करतो. मी कधी टेंटमध्ये असं झोपलो नाही. माझं फर्स्ट टाईम आहे बस. पण मजा आहे भाई, मजा आहे. पण जास्ती आता हा व्लॉग स्ट्रेच नाही कर, तुम्हाला जास्ती पकवत नाही. मी दिग्विजय मोहिते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन राईट सेफ, बी सेफ, पॉवरिंग ऑफ. I'm an icon, man. And my girl about a 10. I should fuck her in the Benz.